साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। कसं शक्य आहे हे? पांडू हाय कधी येलो? 10 मिनिटं झाली तो येऊन बसलाय। 10 मिनिटं? आम्हाला तो काही वेळापूर्वी सापडला, मग तो इकडे कसा? काय झालं रे? आहे आता तूच सांग, तो पांडू हाय कधी येलो? कधीच येलो, आम्ही तुमचीच वाट बघित होता। तुम्ही एका शोधूक गेलस आणि ह्यो आत्ता तुमच्या आधी हयला। अगं आई, पण त्याला आम्ही इथे घेऊन आलोय। असा कसा वैत? होय गो, ह्याका आम्ही लय शोधलाव, हाका मारलाव, पण खयच सापडूक नाही। थैसर समोरून रघु काका येले, त्यांना सांगितलं आम्ही, मग त्यांनी अंगावर फुंकले। त्या दिशेक आम्ही गेलो, तरी सापडूक नाही। तेव्हा त्यांनी जाळ लावल्याने नंतर शोध लाव तर ह्यो पांडू झाडावर बसलेला दिसला। थैसून त्याला खाली उतरवला आणि घेऊन आला हाय आमच्या बरोबर। पण मग तो तुमच्या आधी इथे कसा आला? आणि ह्यो येताना पण एकटोच येलो, कोण नव्हता बरोबर? आणि आला तेव्हाही खूप थकलेला होता। आम्ही त्याला बसवलं, पाणी दिलं, चहा दिला, त्याला सांगितलं सुद्धा की तुम्ही सगळे त्याला शोधायला गेला आहात म्हणून। आणि आम्हीच त्याला शोधून आणला। पण मग तो तुमच्या आधी कसं येलो? तो पांडूच हा ना? काय बोलताय? पांडूच आहे, दुसरं कोण असणार? मग पांडू कच विचारा। पांडू, हे पांडू बाहेर ये। काय रे पांडू, तू आमच्या बरोबर होतास ना? आम्ही आणला तुका शोधून, मग आमच्या आधी कसं येलस? माका काय माहित? माहित नाही म्हणजे काय? विसरलंय। मामा, खरंच पांडूला आम्ही घेऊन आलोय। आरती, जर तुम्ही त्याला घेऊन आलात तर तो आत कसा बसला होता? ते आम्हाला पण माहित नाही। मला वाटतं तुमच्या सगळ्यांची चुकामुक झाली असणार। त्याला आम्ही शोधला, तो आमच्या सोबत होता, पण निलिमा चुकामुक कशी होईल? काय चाललं हा या? काय रे पांडू, तू खय होतास? मी झाडावर होतोय। पण मी तुका चाय पावडर आणूक धाडलंय ना?
मी गेलोय चाय पावडर आणून गेलोय. चालत होतंय चालता चालता माझ्या पायाखाली जनावर येईल. एवढा मोठा जनावर होता. मग मी धावत गेलोय. धावलंय आणि मग झाडावर चढलंय. झाला बघितला हा? ह्यो झाडावर बसलेलो होता. आम्ही त्याला बघितला, खाली उतरवला आणि हय आणला. होय ना रे पांडू? काका नाही आठवत माका. विसरलंय. अरे मेल्या, तुका कसं काहीच आठवत नाही? आम्ही काय खोटं बोलताव? भाऊजी, तो तरी का खोटं बोलेल? तो आला तेव्हा एकटाच होता. होय, आम्ही जागीच होतो तुमची वाट बघत. यो इलो तेव्हा खय जीवात जीव इलो. माधव, मला वाटतं आता त्याला आणखीन त्रास द्यायला नको. अवस्था बघा जरा त्याची. दमलाय तो. आराम करू दे त्याला. पांडू, जा आज जाऊन झोप. हा जा साहेबा. जातय. आणि आता तुम्ही सुद्धा सगळे फ्रेश व्हा आणि जेवून घ्या. काल रात्रीपासून उपाशी आहात. होय, चला रे बाबांनो. आजीसा आता पोट भर जेव. चेहरो बघ कसं उतरलो. हा सरिता, जेवण वाढून घे. मी नाही. काय गो, काय झाला? माका भीती वाटता. हा त्या दिवशी सारखा काहीतरी. जेवण तूच बनवलंस ना? वय, मग पण बरोच वेळ झालो. सरिता, का घाबरते? बर थांब, मी झाकण काढते. सांगतेले तर ऐकले नाही. आता बघता ना काय झालं. अगं आळू, अंगठ काढून देशील हातात. करा, आणखी सेवा करा त्या नायकांची. मिळता मग फळ कसा. जीव घे माझो. तुमका सांगून तुम्ही सुधारतास काय? तास करतास ना, आणि आता तर हद्द केलास. काय केलंय मी? कोण हा तो पांडू? घरातलोच गडी ना. आता तो खोळ्या पांडूक शोधायचं काम पण तुमच्यावर. अगो एकटो काय गेलो होतो मी. घरातली पण माणसं होती. ते गेली, पण तुमका शोधूक जायची गरज काय होती? आता त्यांनी सांगितलं आणि मग जाऊक नको. सांगायचा ना बरा नाही म्हणून. आता बघतात ना काय झाला. या झाला बरा. हा काही झालो माहित हा ना? काय झाला? पांडू शोधून आणला. घरात बघतोय तर आमच्या अगोदर पांडू येऊन बसलेलो. बघतोय तर आमच्या बरोबर येलेलो पांडू नाही. ह्यो पांडू घरातून येलो बाहेर. असं कसं होईल? हो, माका पण कळत नाही. घरात येलेलो पांडू खरो का खोटो तर कसं ओळखायचं? तास कळत नाही.
मी त्याचा हात धरून रानातून चालत गेलाय. मालकाने सांगितल्याने त्याचा हात धरून त्याचा हात करकचून धरलेलं, हात थंड. त्याच्याकडे बघलंय तर डोळे लाल, पायाकडे लक्ष गेलंय तर पाय उलटे. काय? होय. मी खोटा कित्याक बोलतोय? तुम्ही काय केलं? मी काही घाबरलो नाही. त्याचा हात सोडूकच नाही. त्याचा हात दुखू लागलो. मी हटलो नाही. माका बी नाथा म्हणतात. एकदा जबाबदारी घेतली की ती पूर्ण करतलच. घराजवळ इलय तेव्हा त्याचा हात सोडलाय आणि हात बघतोय तो यो दुसरो पांडू. आय! एवढीशी गाठ आवलंय तर किंचाळते आणि म्हणे हात खतून पकडले. बाता नको मारू, कामा करा. हमाली नाही, मी सांगते ती कामा. हा बघा, माका पैसो हवो. हे अशोक गजाली ऐकूच नाही हत, सांगून ठेवते. तो पांडू माका अजून कळला नाही. तो पांडू घरात कसो इलो? मला खरंच कळत नाहीये तुम्ही काय बोलता. हे बघ पूर्वा, आम्ही पांडूला शोधायला गेलो, खूप शोधलं, नंतर तो आम्हाला सापडला आणि आम्ही त्याला इथे घेऊन आलोय. पण तो तुमच्या सोबत कुठे होता? तो आधीच घरात आला होता. पण घरात आलेला तोच पांडू आहे का? व्हॉट डू यू मीन? हे बघ आर्चिस, पांडू आपल्या सोबत होता की नाही? हा, मग तो आधीच घरात कसा काय येईल? अरे पण तुम्ही असं बसा. मी किती येलोय, इसरलोय. जातय जातय. पांडू थांब. काय झाला? बस इथे बसतय. पांडू, तू झाडावर कसा गेला? कधी? अरे झाडावर बसला होतास ना तू, आम्ही तुला शोधत होतो. हा, शोधत होतास काय तुम्ही? पांडू, तू घरातून बाहेर कधी गेलास? माईने मग त्या आणूक सांगितलं नाही काय, त्या चाय 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 पावडर आणूक सांगितलं नाही. मग मी गेलंय, रस्त्यातून चालत चालत गेलंय, पुढे पुढे चालत गेलंय. लय लय चाललंय, पाय दुखले माझे. पांडू, पुढे काय झालं? मग मग मी चालत होतोय, चालता चालता माझ्या पायाखाली असं सरपट काहीतरी गेला. मी घाबरलोय, मी धावत गेलोय, त्या माझ्या मागून इला. मग मग मी धावता धावता झाडावर सरसर सरसर चढलोय. लय लय मोठा झाड होता, मी चढत गेलोय. मग माग कळतच नव्हता उतरू कसो. मग मग मी झाडावरच थांबलोय. मोठा झाड होता आणि खाली या असं जनावर लय लय मोठं साप होतो. रात्र पण होती ना, मग मी झाडावरच थांबलोय आणि थय थय ती बाई बसलेली. थय थय ती बाई बसलेली, हिरवो शालू नेसलेलो. हे असे दागिने, ह्या असा मोठा मंगळसूत्र, पायात जोडी होती
हातात हातात हिरवं चुडो भरलेलो, केस केस हे असे मोकळे सोडलेले आणि कपाळावर मळवट भरलेलो होतो. डोळ्यात काजळ भरलेला होता. ती माका गोष्ट सांगत होती. मी ऐकतच राहुलय. माका कळत होता माका तुम्ही माका आवाज देतात. माधव भाऊ, दत्ता भाऊ, पांडू पांडू असे बोलत होते. माका सगळं ऐकूक येत होता. पण मी तिची गोष्ट ऐकतच राहुलय. तिच्या डोळ्यातून नजर हटतच नव्हती माझी. मग उतरणार कसो? मग तुम्ही माका उतरवलास. मी उतरलंय. तेव्हा ती बाई माका म्हणाली, मी येऊ काय? मी तिका म्हणालय ये. मग ती माझ्या वांगडा इली. नंतर काय गेली माहित नाही. मग मी तुमच्या वांगडा हे इलय ना. अरे तू यांच्या आधीच घरी आलास ना. पूर्वा हा आमच्या सोबत आला. आम्ही आणलं त्याला इथे. अरे कसं शक्य आहे? हा येताना एकटाच आला. मी त्याला पाणी दिलं, चहा दिला. पांडू तू आमच्या सोबत आलास ना. वय. मग तू आधीच घरात कसा काय येऊन बसलास? माका काय माहित. नीट आठवून सांग पांडू. माईनी माका त्या ह्या आणूक सांगितलं नाही. चहा पावडर काय? हा चाय पावडर आणूक सांगितलं नाही. मी चाय पावडर आणू गेले. चालत गेले. मग माझ्या पायाखाली ह्या इला जनावर इला माझ्या पायाखाली. मग मी सरसर झाडावर चढलंय. झाडावर बसलंय. झाडावर ती बाई होती. तुला गोष्ट सांगत होती. हा मी तिची गोष्ट ऐकत राहुलय. आणि आम्ही खाल्लं तुला हाका मारत होतो. हा तुमच्या हाका माका ऐकूत येत होतो. पण माझी नजर काय तिच्याकडून हटत नव्हती. मग आम्ही तुला खाली उतरवलं. हा तुम्ही उतरवलास माका. मी उतरले तेव्हा ती बाई माका विचारलंय मी येऊ काय. आणि मग तू आमच्या सोबत आला. हा. अरे मग तू ह्यांच्या आधी घरी कसा आलास? इसरलंय. पांडू तुला सुषमा दिसली का? सुषमा नाही. ती पण तुला शोधायला गेली, पण ती अजून आली नाहीये. सुषमा नाही ला. नाही ला सुषमा. सरिता, सरिता, काय हो? हे आवरून घे गो. सरिता, रातच्या जेवणाचा काय गो? भात लावचो हा. लावलाय की झाला. पांडू बोलवून दे त्या. नाहीतर तो तसंच उपाशी राहतलो. बर. आत्ता काय गेलो हा? मग अशी घरातच होतो. मग आत्ता काय गेलो? कोण? पांडू का? होय. वर येतो. मग त्याका सांग खाई जाऊ नको. मी समजवते ते का. पण आजी, अगं सुषमा पांडूला शोधायला गेलीये, ती अजून आली नाहीये. जाऊ दे खायता. आपल्यात काय करूचा हा? आपल्याला काय करायचंय म्हणजे? ती आपल्याच घरात राहते ना. पण त्या घरातून गेला तर पिढा जाय. तुम्ही जाणार नसाल तर मी जाते. काय गरज नाही. ते काय येऊचा असतात तर येत ता. तू जायचा नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर नाही जाणार मी.
पण तिला जर काही झालं तर गावातले लोक काय म्हणतील? नायकांच्या घरात राहणारी मुलगी, आणि नायकांनी तिला एकटीलाच बाहेर कसं जाऊ दिलं? तुम्हालाच काळजी असते ना, लोक काय म्हणतील. मग उद्या जर काही भलतं सलतं झालं तर गावकऱ्यांची तोंड तुम्ही कशी बंद करणार आहात? म्हणून म्हटलं मी जाऊन येते. थांबा, तुम्ही नको जाऊ, मी नाताक सांगते. नाथा, नाथा, हे काय रेवलो? नाथा, इलय एकदा आवाज दिला युग काय होता तुका? काम करत होते मी. सगळा राहू दे बाजू. त्या सुसल्या पांडुक शोधू केला, अजून इला नाही. जाते का घेऊन ये. वय